खासदार बजरंग सोनावणे आपल्या सोबत आहेत। बजरंगजी नमस्कार। आपण जे दृश्य पाहत असाल तुम्ही जर स्क्रीनवर, तर बीड प्रकरणामध्ये सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत आणि तो व्हिडिओ सध्या आपल्या स्क्रीनवर दिसतोय। नमस्कार। मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलेलं की सगळे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, मास्टरमाइंड आहे। आता सर्व महाराष्ट्राच्या सर्व देशाच्या समोर आलेलं आहे की यांनी सर्वांनी एकत्रितरित्या जी ही व्हिडिओचं टायमिंग आहे ते 11 वाजायचं आहे आणि ते खंडणीचा गुन्हा जी दाखल झाला त्याच्यामध्ये त्यानं बोललेलं की 11 वाजता मला धमकी दिली, मला खंडणी मागून फोन केला आणि सर्वजण एकत्र होते। तर त्यांनी सर्वांनी खंडणीचा गुन्हा तिथे केला। त्याच्यानंतर परत पुन्हा मर्डरसाठी किडनॅपिंग, मर्डर करणं ही सर्व संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे आणि या सर्वांनी मिळून या व्हिडिओमध्ये आणखी जे फोन आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे। ते सुद्धा या गटात सामील आहेत, ते सुद्धा याच्यात आहेत। कारण त्याच्यात आणखी काही जण लोक आहेत की जे दिसत आहेत त्याच्यात आणि ते याच्यात आरोपी केलेले नाहीत। पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे, आता दूध का दुधावर पाणी का पाणी सांगितलं होतं ते काही करता दूध तपासात काय येईल। आज तपासात सगळं उघडं झालंय। आज तपास म्हणजे तपासात किंवा आज मीडियाला सर्व दिसतंय महाराष्ट्राला, देशाला की याच्यामध्ये कोण कोण आहेत, हे कुठं कुठं याचे काय कट रचित होते। की खंडणीचा गुन्हा मागितलाय त्याचा टायमिंग त्याने जे ह्याच्यामध्ये दिलाय फिर्यादीमध्ये ते सुद्धा 11 आहे आणि यांचा सुद्धा ही 10-11 वाजता त्यांचाही सीसीटीव्ही दिसतंय। त्याच्यामुळे यांना सर्वांना बाकीच्या लोकांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि याच्या अनुषंगातून याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांचं आता हे सगळं उघड पडलेलं आहे। त्याच्यामुळे मुकोकालावरही बरोबर आहे। आता यांना 302 मध्ये सर्व आरोपी सामील झाले पाहिजेत, आणखी 6 आरोपी केले पाहिजे। याच्यात पोलीस यंत्रणेचे सुद्धा काही अधिकारी आहेत काही व्हिडिओमध्ये त्याच्या सुद्धा तपासले पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा त्यांना 6 आरोपी केले पाहिजे। बघा मी पहिल्या दिवसापासून असं म्हणतोय, 9 तारखेला संध्याकाळी मी बाईट दिली तेव्हापासून म्हणतोय की याचा मास्टर माइंड याचं सर्वजण संघटित होऊन करतायत आणि त्याचं ही आज निदर्शनास आपल्या सर्वांच्या येत आहे। आणखी भरपूर काय पुरावे आहेत, एवढा आज एक व्हिडिओ आलाय, आणखी भरपूर काही विषय आहेत। पण आता कुठली कशाची सीबीआय चौकशीची मागणी करतोय मी, आता काही जण ईडीची मागणी केली, आमच्या ताईंनी केली, सर्वांनी केली। या सर्व गोष्टीमध्ये हे सर्वजण आरोपीची प्रत्येक बाबीची तपासणी झाली पाहिजे अशी माझी मागणी आणि मायबाप शासन मुख्यमंत्री यांना सोडणार नाहीत। आता तरी सर्व लोकप्रतिनिधीच्या लक्षात आलं असेल की कुणाचं कनेक्शन काय आहे आणि लोक कसे वागतायत बीड जिल्ह्यामध्ये। बजरंगजी पण आपण पाहतोय आरोपींना शिक्षा व्हावी किंवा कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही बरेच सक्रिय आहात। कुटुंबियांची तुम्ही बातचीत सुद्धा केलेली आहे। हा जो व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे बराच बोलका आहे, म्हणजे ठोस पुरावा म्हणावा लागेल। आणि आपण जर पाहिलं तर या घटनेला होऊन 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे, तरी सुद्धा इतका लेट का होतोय? म्हणजे तुम्ही इतके सक्रिय आहात, आरोपींना शिक्षा व्हावी, बराच लेट होतोय असं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही मॅडम, मी सक्रिय असलो तरी विरोधी पक्षात आहे। आता माझं दुर्भाग्य, आमचा जो संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर झाला आणि आम्ही सर्वजण मी आवाज उठवणारा विरोधी पक्षात आहे। नाही तर पक्षात आमचं जर सरकार असतं तर आम्ही याच्यापेक्षा लवकर केलं असतं, तरी पण आमचं त्याच्यावर काही बोलणं नाहीये। ठीक आहे, करायले होईल तर डिले झालाय, पण संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या तालुक्याला माझ्या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे। या न्यायासाठी आम्ही झगडत राहणार। आम्ही पूर्ण याच्यानुसार आता हा व्हिडिओ जे तेवढा बोलकाय आपण सर्वजण सांगता, या व्हिडिओ मधून काय बोध घ्यायचा महाराष्ट्रानं ती घेतला पाहिजे आणि आता तरी लोक नीट वागणार का? आता तरी कुणाला काहीतरी स्वतःच हे समजणार का की आता तरी मी याच्यात कुणी माझे सगळे लागे बांधे असणारे सर्व लोक याच्यात सामील आहेत असं कुणीतरी म्हणणार का? तर आता मी म्हणणार माझा काही संबंध नाही हेही पाहावं लागेल। आणि या सर्व गोष्टीतून माझी संबंध देशाला महाराष्ट्राला एक मागणी आहे की यांची महाराष्ट्र यंत्रणा जर तपास करतेच आहे पण सीबीआय कडे हे प्रकरण द्या, त्याच्यानंतर ईडी केंद्रीय यंत्रणेकडे हे तपास घ्यायला पाहिजे। राष्ट्रीय मानव अधिकाराकडे मी कंप्लेंट केलेली, दक्षता आयोगाला देणार आहे। मला इथल्या ह्याच दिल्ली जाते तर वेळ मिळाला नाही। मी अमित भाई शहांना पण आणखी भेटणार आहे, तो वेळ मला मिळालाच नाही। परत आता काय मिळाला नाही माहित नाही, पण नाही मिळाला तर परत मी घेणार, मी त्यांना बोलणार आणि सर्व गोष्टी माझं म्हणणं की याचा हा तपास आता 100 कोटीच्या वर आकडे चालले कुठल्या प्रॉपर्टीचे काय, त्याच्यामुळे हा तपास ईडी कडे गेला पाहिजे, सीबीआय कडे गेला पाहिजे। केंद्रीय यंत्रणेकडे गेल्याशिवाय याचा पूर्ण म्हणजे व्यवस्थित तपास होणार नाही असं माझं मत आहे आणि महाराष्ट्रानं सुद्धा बघितलं पाहिजे की हे काय प्रकार आहे। नाही बरोबर आहे, असा सगळ्याचा व्यवस्थित तपास होऊन फक्त कुटुंबियांना न्याय मिळावा ही अपेक्षा। बजरंगी धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत पुढारी न्यूजला त्यासाठी।